आणि आता मी याचं अनबॉक्सिंग करणार आहे. मी 2 मागवले होते. तुम्ही बघत असाल माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, किती मला आनंद झालाय. माझी तब्येत बरी नव्हती. नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आम्ही गावाला गेलो होतो दोघे पण रक्षाबंधन निमित्त आणि तिथूनच अचानक माझ्या माहेरी जायचं ठरलं आणि माहेरातून तिथून परत अचानक आम्ही महाबळेश्वरला गेलो. तर महाबळेश्वरला खूप पाऊस, थंडी त्याच्यामुळे ना माझी तब्येत खूप बिघडली. काल दुपारी आम्ही 2 वाजता आलो पुण्याला परत आणि आल्या-आल्या ना मला इतकं करमेनासं झालं होतं, म्हणजे मनच लागत नव्हतं मला. कारण मी 2 दिवस सासरी आणि 2 दिवस माझ्या माहेरी राहिले आणि 4-5 दिवस जवळ-जवळ काहीच काम नाही, नुसतं आयतं खायचं, मस्त एन्जॉय केला आणि डायरेक्ट घरी आल्यानंतर पुण्याला ना एकदम सगळं घराची साफसफाई, घरातली कामं, रात्रीचं जेवण वगैरे असं सगळं ना मला खूप म्हणजे खूपच करमत नव्हतं. मग मम्मीशी थोडा वेळ कॉलवर गप्पा मारल्या, मम्मीला फोन केला होता आणि दुपारी एक मस्त झोप काढली. पण काल संध्याकाळी ना मला एकदमच सर्दी झाली, डोकं वगैरे दुखायला लागलं. खूपच सर्दी, शिंका झाल्या आणि महाबळेश्वरला जाणं खूप मला महागात पडलं. महाबळेश्वरला खूप थंडी, खूप धुकं होतं घाटाघाटातून आणि पाऊस तर होताच होता आणि रेनकोट नेला होता आम्ही तरीसुद्धा थोडेफार केस, थोडेफार अंगावर पाऊस पडल्यामुळे ना खूप थंडी भरून आली होती. त्यामुळे मी पटकन आजारी पडले काल आणि आज सकाळी मी उशिरा उठले. नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले, पटकन नाश्ता बनवला. मिस्टरांना त्यांच्या कामावर जायचंच होतं. काहीही असो, पण त्यांचं काम काही अडत नाही. सो मी पटकन नाश्ता बनवला, त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि मी सुद्धा हेअर वॉश केले. कारण आजारी असून पण हेअर वॉश का केले? कारण ट्रॅव्हलिंगमध्ये ना माझे केस खूप खराब झाले होते. वाऱ्याने धूळ उडाली होती त्यामुळे आणि एकदम असं घामाचा वास पण येत होता. त्यामुळे मला केस धुवायचेच होते. पण हेअर वॉश केल्यानंतर ना मला खूप बरं वाटलं. म्हणजे एकदम असं डोकं हलकं झाल्यासारखं वाटलं मला. आणि इथलं पाणी पण हल्ली आमच्या इथलं चांगलं येत नाही म्हणून मी खाली जाऊन पाण्याची बॉटल पण घेऊन आले विकत. तर पाणी वगैरे आणलं आणि पोहे खायला घेतच होते तेवढ्यात ना मिशोवरून मला फोन आला, की तुमचं पार्सल आलं आहे म्हणून आणि पोहे मी 11-12 म्हणजे नाश्ता नाही म्हणता येणार कारण 11-12 वाजत आले होते जवळ-जवळ. जस्ट नाश्ता वगैरे केला आणि तो मला मिशोवरून कॉल आला, तुमचं पार्सल आलं आहे म्हणून. तर मी काही दिवसांपूर्वी मागवलं होतं. 2 मागवले होते. तर कालच येणार होते ते. मग त्यांना मी सांगितलं, की ते रिशेड्यूल करा म्हणून. सो आम्ही काल ट्रॅव्हलिंगमध्ये होतो आणि त्याच्यामुळे काय मला घेताच आले नाही ते. आणि मग त्यांना म्हटलं, की रिशेड्यूल करा. मग त्यांनी आज घेऊन आले होते. तर आपण एक पार्सल ओपन करून बघूया. चला आता मी ओपन करते. पहिलं तर हे ओपन करते. ह्याच्यामध्ये आय थिंक कर्टन्स आहेत. कर्टन्स तर मी माझ्या हे तसेच कर्टन्स आहेत जसे मी माझ्या गॅलरीच्या ह्याला मागवलं होतं डोअरसाठी. तर गॅलरीच्या डोअरला कसं आहे ते तुम्हाला दाखवते मी. हे अशा टाईपमध्ये आहे गॅलरीच्या ह्याला. तर हे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता. आणि वरपर्यंत असं. पण ते व्हाईटवाले आहेत ना, ते गॅलरीला छान वाटतात. आणि हे मी जे मागवले ना, ते कशासाठी मागवले ते मी इन्स्टॉल करून तुम्हाला नंतर दाखवेन. आधी आपण याचं अनबॉक्सिंग करूया. तर काय हं. छान आहे. कर्टन्स आहेत हे. मोराचं होतं ते मी मागवलं होतं. खरंच हे छान आहे म्हणजे मला आवडलं. हे बघा ह्याच्यामध्ये आहेत. मला दाखवते एक मिनिट. हे आहे मोराचं आहे. मोराचं. असं लावायचं. दिसतंय का नाही माहिती नाही मला. सध्या माझा व्हिडिओ करायला कोण नाहीये. तर मी ट्रायपॉड लावून करते. हे मी तुम्हाला इन्स्टॉल केलं ना,
मी तुम्हाला दाखवेन म्हणजे ते लावल्यावर कुठे लावणार आहे ते सुद्धा सांगेन. आता दुसरं पार्सल आपण हे आहे दुसरं पार्सल. ह्याच्यामध्ये मी मागवले होते आणि तिथे पॅक आहे साडी ठेवायची पॅकिंग सेट. वॉव! हे पण छान आहे खरं तर. अं, अं, हे छान आहे. म्हणजे मला ना नेहमी साडी, त्याच्यासोबत ब्लाउज, परत त्याच्यासोबत साडी, त्याच्यासोबत ब्लाउज, परकर आणि असं सगळं मला एकत्रच लागतं. म्हणजे कसं म्हणजे ठेवायची सवय आहे. मम्मी मम्मी पण माझी तसंच ठेवते. त्यामुळे साडी, परकर आणि ब्लाउज तर शोधायला लागत नाही. म्हणजे पटकन सापडतं. मग मी असा विचार केला, की हे असलं पॅकिंग्स मागवावे जेणेकरून त्याच्यामध्ये राहील, नाही का? त्याच्यामध्ये असं साडी. तर छान आहे आणि याची क्वालिटी पण छान आहे. एकदम तुम्हाला जर हवे असेल तर मी लिंक देईन. पण तुम्ही कमेंट करा कारण काही-काही लोकं व्हिडिओ बघतात आणि माझ्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करत नाहीत. कमेंट करतात पण लाईक करत नाहीत. असं असतं त्यांचं. त्यामुळे तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा की हे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी देईन. तर ह्याच्यामध्ये ना टोटल 12 पॅक आहेत आणि पुरून जाईल मला. जर हे जर टिकलं व्यवस्थित, म्हणजे जर फाटलं वगैरे नाही, तर अजून 12 मी मागवणार नक्की. आणि याची प्राईस पण मी तुम्हाला सांगते ₹138 ला भेटलंय. मी इथे तुम्हाला जर ऐकू आलं नसेल, तर मी इथे लावून देते. ₹138 ला 12 पॅक खरं तर हे खरंच मी स्वतः मागवलेत माझ्यासाठी. ऑनलाईन पैसे देऊन मागवलेत. मला काही फुकट वगैरे भेटलेलं नाहीये. तर हे असं आहे. आणि दुसरं म्हणजे ते जे कर्टन्स आहेत ते ₹354 चे आहेत. त्याचं पण इथे प्राईस मी लावून देते. तर असं आहे. खरंच 12च आहे त्याच्यामध्ये पॅक. हे सुद्धा मी साडीमध्ये ठेवले ना, म्हणजे ह्याच्यामध्ये साडी वगैरे ठेवल्या, याचा सुद्धा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्की देईन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघत असाल माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, किती मला आनंद झालाय. माझी तब्येत बरी नव्हती, सकाळपासून आजारी पडले होते आणि खरंच मला हे सगळं रिसीव्ह झाल्यावर ना आणि खरंच मला हे पार्सल माझं आल्यावर आणि अनबॉक्सिंग करताना विसरूनच गेले होते, की मी आजारी आहे ते. अशा वेळेला अशाच गोष्टींची खूप जास्त गरज असते. पण रोज-रोज दर वेळेला तर असं काही होऊ शकत नाही. ओके. चला तुम्हाला जर हे आवडलं असेल ना, मी आता काही जास्त ब्लॉग बनवत नाही कारण मला बरं वाटत नाहीये त्याच्यामुळे. तुम्हाला हे जर आवडलं असेल, तर सांगा मला कमेंट करून. लिंक मी तुम्हाला देईन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रिव्ह्यू पण देईन ह्याचा. चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.